थेट दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। पुण्यातील गणपती बाप्पांच्या या मिरवणुका निघालेल्या आहेत। पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने या मिरवणुका काढण्यात आलेल्या आहेत। मोठ्या संख्येने गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येथे दाखल झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त आता मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि आता ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या संख्येने नागरिक या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये दाखल झालेले आहेत। तर मुंबईत देखील गणपती बाप्पांच्या या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी जोडले जातात। उमेश, कशा पद्धतीने हा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे? जागोजागी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातोय आणि संपूर्ण उल्हासित असं वातावरण पाहायला मिळत आहे। नक्की शुभम, जर आपण मुंबईत पाहिला तर मुंबईत उत्साह शिगेला पोचलाय। सायंकाळ झालेली आहे, मात्र रात्रभर ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण मिरवणुकीचा हा इतिहासच मुंबईत आपला राहिलेला आहे का रात्रभर जी आहे ती ही सगळी विसर्जन मिरवणूक आपल्याला असलेली पाहायला मिळते। आता मी लॅमिंग्टन रोड या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो मुंबईकर आणि जे भक्त आहेत, बाप्पाचे भक्त आहेत, ज्यांनी 10 दिवस मनोभावे जे आहे ती बाप्पाची पूजा अर्चा केली आणि आज त्यांना भावपूर्ण निरोप जो आहे तो द्यायला सर्व मुंबईकर जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। हा आता सगळा परिसर सध्या लोकांनी भरलेला आहे। असाच सर्व हा परिसर जो आहे तो रात्रभर हा सगळा परिसर असाच राहणार आहे। रात्रभर आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या पाणवलेल्या सगळ्या भक्तांच्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र तेवढ्याच भक्तिभावाने पुन्हा एकदा पुढच्या वर्षी बाप्पा तू लवकर ये असं म्हणत बाप्पाला भावपूर्ण निरोप जो आहे तो दिला जातोय। मुंबईच्या खास करून या सगळ्या मोठ्या मंडळाच्या मूर्ती ज्या आहेत त्या याच रस्त्यावरून निघतात आणि परळ, लालबाग या सगळ्या परिसरातून निघाल्यानंतर भायखळा असेल, लॅमिंग्टन रोड असेल, ग्रँड रोड असेल, असं करत गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचतात। या सगळ्या परिसरामध्ये तेवढाच पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आहे। विसर्जन मिरवणुकीत कोणतंही विघ्न येऊ नये। जे भक्त आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी आलेले आहेत त्यांना त्यांच्या भक्तीमध्ये कुठलंही विघ्न येऊ नये, त्यांना कुठली अडचण होऊ नये, त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता राहू नये याची दक्षता पूर्ण महानगरपालिका असेल किंवा मग मुंबई पोलीस असतील या सगळ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढेच सगळे कर्मचारी आपल्याला आज रस्त्यावर काम करताना पाहायला मिळतात। सकाळपासूनच सर्व मुंबईकर जे आहेत ते आपल्या बाप्पासाठी आज घराच्या बाहेर पडलेले आहेत। नक्की सकाळपासून जोरदार पाऊस आहे, अनेक ठिकाणी जोरात पडतोय, काही ठिकाणी हळूवार पडतोय। मात्र अशी मोठ्या सरी छोट्या सरी अशा सुरू असल्या तरी बाप्पाच्या भावपूर्ण निरोप देण्यासाठी भक्तांची जी गर्दी आहे ती कुठेच कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही। अजूनही पावसाचं सावट जे आहे ते मुंबईवरती आहेत। हवामान खात्याने पुढील 2 ते 3 दिवस मुंबईत पाऊस पडेल अशा प्रकारचा इशारा दिला होता आणि तशा प्रकारे पाऊस पडतोय। मात्र बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई करतोय तो रस्त्यावर आलेला पाहायला मिळतोय। एकूणच काय तर आज बाप्पा ज्या वेळेस 10 दिवसापूर्वी आपल्या घरी बाप्पा आले होते त्याच्यानंतर त्या 10 दिवस मनोभावे पूजा केली, अर्चना केली आणि त्यानंतर आज 11व्या दिवशी बाप्पाला जो आहे तो निरोप देण्याची वेळ आलेली आहे। मात्र असं असलं तरी बाप्पा आपल्या घरी पुढच्या वर्षी लवकर येईल आणि हाच निरोप बाप्पाला आपले सर्व भक्त जे आहेत त्या देताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मुंबईचे सगळे रस्ते जे आहेत ते भरलेले आहेत। अगदी उमेश, तुम्ही दाखवल्याप्रमाणे गणेश भक्तांचा उत्साह देखील आपल्याला मिरवणुकांच्या माध्यमातून दिसतोय। मात्र आकर्षण असतं ते लालबागच्या राजाचं। सध्या लालबागचा राजाची मिरवणूक कुठपर्यंत पोहोचलेली आहे? नक्कीच मुंबईकर जे आहेत त्या लालबागच्या राजाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। ही सर्व मिरवणूक जी आहे त्या लालबागच्या राजाच्या अवतीभोवती फिरत असते। सगळ्यात शेवटी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आणि त्यानंतर मुंबईचं विसर्जन मिरवणूक अशा प्रकारचा अलिखित इतिहास आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। हा संपूर्ण आता जर पाहिला तर अजूनही परळ जिथे लालबागचा राजा विराजमान होतो तिथून काही अंतरावर एवढ्याच पुढे जो आहे तो लालबागच्या राजाची मूर्ती आलेली आहे। त्यामुळे जवळपास
गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचायला लालबागच्या राजाला सकाळ होईल आणि सकाळी पुन्हा एकदा ज्या इथे लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल अशा प्रकारे सध्या तरी परिस्थिती दिसते। पोलिसांकडून सातत्याने सांगण्यात येते की लवकर लवकर जे ते विसर्जन मिरवणूक आहे ते मूर्ती ज्या आहेत त्या गिरगाव चौपाटीपर्यंत न्याव्या। इतर जे गणेश मंडळ आहेत त्यांच्याकडून त्याचं पालनही केलं जाते। मात्र लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती रात्रभर चालते आणि यावर्षीही ती रात्रभर चालतानाच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सध्या तरी लालबागचा राजा जो आहे तो परळ परिसरामध्येच असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र तो हळूहळू का होईना गिरगावच्या दिशेने सरकतोय। मात्र इतर जे गणेश मंडळांची मूर्ती आहेत ती गिरगावच्या दिशेने जवळपास पोहोचलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी उमेश, गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या मिरवणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वाहतुकीचं कशा पद्धतीचं नियोजन पोलिसांनी केलेलं आहे? नक्कीच, कारण वाहतूक व्यवस्था जी आहे ती नियोजित करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी जे आहे त्या सगळ्या बाबतचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे। सध्या हा जो मी आधीही सांगितला की परळ लालबाग या सगळ्या परिसरातून लॅमिंटन रोड असेल, ग्रँड रोड असेल आणि यासोबतच हा गिरगाव चौपाटीपर्यंत जाण्याचा रस्ता हा पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला, कारण संपूर्ण मुंबईकर असतील, इतर राज्यातून जे पर्यटक आलेले आहेत, राज्यभरातून जे पर्यटक हा सगळा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत ते रस्त्यावर उतरलेले असतात। त्यामुळे इथून कोणत्याही वाहनाला जी आहे ती परवानगी दिली जात नाही आहे। सर्व वाहनं जी आहेत ती एकतर लालबाग परळ या सगळ्या परिसराच्या बाहेरून थेट नरिमन पॉईंट या सगळ्या परिसरामध्ये फ्रीवे जो आहे त्या फ्रीवेच्या दिशेने जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र जे मुख्य मुंबई शहर आहेत तिथले अनेक रस्ते जे आहेत त्याच बंद करून ठेवलेले आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण संपूर्ण मुंबई जे आहे त्याच रस्त्यावर असते। रात्रभर हा सगळा मिरवणूक सोहळा चालतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांची गस्त आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत आणि यासोबतच जर पाहिलं तर मुंबई पोलीस देखील त्यांच्या सोबत आहेत। अशी एकूण सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्याला आज रस्त्यावर पाहायला मिळते। वाहतूक व्यवस्थेत कोणतेही अडचण होणार नाही आहे। इतर रस्त्यावरून त्याची दखल जी आहे ती पोलिसांनी घेतली। मात्र जे हे सांगितलेले मी आता थोड्या वेळापूर्वी जे मुख्य रस्ते आहेत ते पूर्णपणे जे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत आणि या रस्त्यावरून रात्रभर मिरवणूक जी आहे ती चालणार आहे। अगदी उमेश, आपण पाहतोय मोठ्या मंडळांचे हे गणपती सध्या विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। मात्र काही छोट्या मंडळांचे गणपती असतात, घरगुती गणपती असतात 10 दिवसांचे, त्यासाठीची विसर्जन व्यवस्था नेमकी प्रशासनाच्या माध्यमातून कशी करण्यात आलेली आहे? या सगळ्या परिसरात म्हणजे जे छोटे गणपती म्हणजे घरगुती गणपती असतात, काही मंडळाचे छोटी मूर्ती असते, त्या सर्व मूर्ती ज्या आहेत त्या याच रस्त्यावरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण गिरगाव चौपाटीवर देखील यावर्षी पहिल्यांदाच जे आहेत ते कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत। यासोबतच दादर चौपाटी असेल आणि इतर जी विसर्जन स्थळ आहेत तिथं देखील कृत्रिम तलाव आहेत। त्याच्यामुळे ती छोटी मूर्ती असेल किंवा घरगुती गणपती असतील ते त्या कृत्रिम तलावात विसर्जित केले जातात। मात्र ज्यांना गिरगाव चौपाटीत विसर्जन करायचं आहे तिथे देखील कृत्रिम तलावाची यावेळी तयारी करण्यात आलेली आहे। ते कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे अनेक घरगुती गणपती असतील किंवा मग छोटे मंडळ जे असतील त्यांचेही विसर्जन जे आहे ते आपल्याला गिरगाव चौपाटीत होताना पाहायला मिळते आणि याच रस्त्यावरून त्यांना हा एकच रस्ता जो आहे तो दिलेला आहे, जेणेकरून मुंबईच्या इतर जे ट्रॅफिक आहे ते कुठेतरी बाधित होऊ नये। इतर मुंबईकरांना जो आहे जे मिरवणुकीच्या व्यतिरिक्त मुंबईत जी कामं असतील ती करू शकतील याची दक्षता देखील पोलिसांनी घेतलेली आणि याच मार्गावरून सर्व गणपती जे ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। ठीक आहे उमेश, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या मिरवणुकांच्या संदर्भात देत आहात, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला आता दाखवतोय। मुंबई आणि पुण्यामध्ये सध्या मिरवणुकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। मुंबईतील विसर्जन मिरवणूक आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची उसळलेली गर्दी, अखंड गुलालाची उधळण केली जाते, फुलांची उधळण केली जाते आणि आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईकर आता रस्त्यावरती जमलेले आहेत। तर तिकडे पुण्यामध्ये आता पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप दिला जातोय। ढोल ताशांच्या गजरामध्ये मानाचे जे गणपती आहेत त्यांच्या मिरवणुका देखील निघालेल्या आहेत। काही गणपतींचं पुण्यामध्ये विसर्जन देखील झालेलं आहे। तर मुंबई आणि पुण्यामध्ये हा सगळा उत्साह गणेश विसर्जनाचा पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये देखील अनोख्या पद्धतीने या गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघालेल्या आहेत। शिवतांडव नृत्य करत या ठिकाणी मिरवणुकांमध्ये उत्साह देखील संचारल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबई, पुणे आणि नाशिक हे महाराष्ट्राच्या या मुख्य शहरांमधील विसर्जन मिरवणुकीची ही खास दृश्य लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे।
तर मुंबईच्या मध्ये विसर्जनाचा उत्साह, सगळे महत्त्वाचे गणपती आता लालबाग असेल, परळ असेल, गिरगाव असेल या भागातून पुढे मार्गस्थ होत असल्याचं दिसतंय। तर पुण्यामधील मानाची गणपती, काही गणपतींचं विसर्जन झालंय, काही गणपती मिरवणुकांमध्ये आहेत। नाशिकमध्ये तांडव नृत्य करत मिरवणुका काढल्या जात आहेत। आकर्षक अशा या मिरवणुका पाहण्यासाठी नाशिककरांची देखील मोठी गर्दी सध्या पाहायला मिळत असल्याचं चित्र आहे। तर संपूर्ण या प्रमुख शहरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी हा गणेश भक्तांचा उत्साह। प्रेरणास्थान माननीय श्री विनायक भाऊ पांडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।